आता आपली कीर्तनाची वेळ ही संपून गेलेली आहे। फक्त 5 मिनिटे तुमचे घेते आणि सेवा समाप्त करते। जाता जाता फक्त 2 गोष्टी सांगून जाईन दादा। तुम्ही देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, परंतु घरातल्या मायबापांना विसरू नका हो। माय कोण आहे? आई कोण आहे? आई मायेचा सागर, चैतन्याचा जागर, समृद्धीची घागर। आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ। जिच्यावर आपण हक्कानं रागवतो ना, ती फक्त आपली आई असते दादा। म्हणून त्या आईला विसरू नका। त्या आईच्या आपल्यावरती फार उपकार आहेत। पण सांगू तुम्हाला, या जगामध्ये असे काही लोक आहेत की जे आईच्या उपकाराला विसरतात, परंतु विसरू नका तिच्या उपकाराला। तू विसरू नको लडी बाळा, तू विसरू नको लडी बाळा, मायेचा लळा जिव्हाळा। तू विसरू नको लडी बाळा, मायेचा लळा जिव्हाळा। उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत दादा। म्हणून त्या आईच्या उपकाराला विसरू नका। आणि बाप देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। तो बाप किती गोड आहे, किती सुंदर आहे, त्याचं वर्णन एका गीतामध्ये करतात। पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी। झिजू झिजू संसाराचा गडा हाकला, होटामध्ये हसू जरी कणा वाकला। घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर। तो बाप समजणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे महाराज। म्हणून त्या बापाला देखील विसरू नका। तो बाप कसा आहे? तो बाप फणसासारखा आहे। फणसाच्या काट्याला घाबरून जर आपण फणसाजवळ कधी गेलोच नाही, तर त्याच्यामधला मऊ मुलायम गरा आपल्याला चाखायला मिळणार नाही। त्याप्रमाणे बापाच्या क्रोधाचे काटे आपल्याला दिसतात, पण त्याच्या अंतकरणातला मऊ मुलायम गरा आम्ही कधी बघितलाच नाही हो। म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही। तो बाप कसा आहे? माझ्या डोळ्यातली असवा कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली असवा कुणी मायेनं पुसताना। पुरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना। त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली, त्याच्या फाटक्या सदर्याला कशी थिगळ जोडलेली, कशी आयुष्याला त्यानं कातर लावलेली। मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना। म्हणून सांगायचं मला, आई बापाची सेवा करा। आज माझ्या कीर्तनातून एवढं जरी तुम्ही घेऊन गेलात ना, तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी समजेन। असो, नाथबाबांच्या अभंगावर मला जसं बोलता येईल तसं मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे। तरी सुद्धा काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा। महिला मंडळ, ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी समजून माफ करा, आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी चालेल। पण जर काही चुकलंच असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून सोडून द्या, क्षमा करा। सो आजच्या या कीर्तनामध्ये अतिशय रंग भरण्याचा काम ज्या मंडळीने केलेलं आहे, अशा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की अगदी माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम करणाऱ्या आमच्या शिवनंदाताई असतील, तशाच आपल्या गावच्या रत्नमालाताई असतील, तसेच रेखाताई असतील, मृदंगाचार्य गजानन महाराज असतील, पेटीवादक गजानन महाराज असतील, ह्या सर्व मंडळींचे अंतकरणापासून धन्यवाद मानते। तसेच आमच्या निर्गुणताई, त्यांनी देखील आता त्यांनी माझं कीर्तन श्रवण करावं महाराज,
हे काही योग्य नाही, परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा तो आहे की त्या माझ्यासारख्या बालपामराच्या कीर्तनामध्ये उपस्थित राहिल्या, त्यांना देखील धन्यवाद देते। तसेच आमच्यासोबत असलेले सर्व माझे काका असतील, आमचे ज्ञानेश्वर काका असतील, जगन काका असतील, माझे बंधू ऋषिकेश दादा असतील, तसेच भुजंग महाराज असतील, कृष्णा महाराज असतील आणि ज्यांचा हात धरून मी चालायला शिकले असे माझे काका असतील। आता तुम्ही म्हणाल ताई, हाताला हात धरून चालायला कुणाच्या शिकतं माणूस? बापाच्या शिकतं। परंतु मला सांगावंसं वाटतं महाराज, माझ्यावर अगदी बापापेक्षाही जास्त जीव ज्यांनी मला लावला, अगदी स्वतःच्या लेकीप्रमाणे ज्यांनी मला वाढवलं, नव्हे आज मी या नारदाच्या गादीवर ज्यांच्यामुळे उभे आहे ते म्हणजे फक्त माझे काका आहेत। म्हणून त्यांना देखील अंतःकरणापासून धन्यवाद देते। तसेच ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे गजर मुक्ताबाईंचा, त्या दादांचं नाव माहीत नाही, गजानन महाराज यांचंच आहे का? मृदंगाचे गजानन महाराज, त्यांचे देखील धन्यवाद मानते। पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देते आणि माझी ही कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करते। ज्ञानेश्वर